आजकाल आम्ही जेव्हा पाहतो अनेक लोक सोन्याचा मास्क, सोन्याचा शर्ट वगैरे गोष्टी खरेदी करतात. तर यामागचं काय रिझन असतं नक्की? एक मी पाहिलेलं आहे की हां. सोन्याचा एक शौक आहे बरं. की मला करायचंय म्हणून सोन्याचा शर्ट फुगेनी केला होता. त्यानंतर आता बघा गळ्यामध्ये मोठ्या मोठ्या चेन भरले अगदी त्यांची मान वागती खाली तरी चेन करतात ते. 3-3, 4-4 किलो. मला एक हां. लेडी भेटली होती मध्ये लग्नात. हां. इतके दागिने तिच्या अंगावर होते आणि ती राजकीयातली होती. तर आता सोन्याचा मास्क काही झाला, त्याला डिमांड आली. सोन्याची शॉली झाल्या, चांदीच्या शॉली झाल्या. हे सगळे साडी झाली सोन्याची. म्हणजे तुम्ही सगळे तयार करून देऊ शकता? हो, दिलेत ना. सगळ्या दिल्या आहेत. शर्टे आमच्याकडे झाला, मास्के आमच्याकडे झाले, साडी आमच्याकडे झाली, शॉल झाली. आता एवढ्या मोठ्या चेना सगळ्या झाल्या. सगळ्या दिलेल्या आहेत. हे एक शौक आहे. चेन किती किती जास्तीत जास्त किती किलो वजनाची आता म्हणजे किती 1-1 किलोचे दिलेले आहेत, 1.5 किलोचे दिले आहेत. अच्छा. दिलेले आहेत. त्यामुळे तो काही प्रश्न नाहीये. म्हणजे लोकांचे शौक आहेत. त्याचं शरीर फक्त हवं. 1-1 किलो 2-2 किलोचं असं आहे वापरायला. असं आहे ना, स्वतः शेवटी असं आहे. प्रत्येकाचं आवड वेगळी आहे. त्याच्यावर मी कॉमेंट करू शकत नाही. बरं, ओके. दुसरा फक्त एक समजा शर्ट जर करायचा आहे तर तो किती 3 किलो 3.5 किलोचा होता की. ओके, अच्छा. हे करायला तुम्हाला किती वेळ लागतो? 2 ते 3 महिने पाहिजे. अच्छा, तरच ते व्यवस्थित होऊ शकतं. कारण बारीक बारीक जॉईंट आहे ना सगळे. आणि परत कुठे तुटला नाही पाहिजे. तो घालता यायचा म्हणजे असं घातला आणि फिरला. माझ्याकडे फोटो होते ना सगळ्या. तुम्हाला याच्यावर दिसेल ना, अख्ख्या भारतात का जगात फिरलाय तो व्हिडिओ. आणि लिम्कामध्ये आणि याच्यामध्ये आहे ना, गिनीज बुक मध्ये पण आहे. अच्छा. त्यामुळं पण हे जेव्हा असे गिरायक तुमच्याकडे येतात असे, तर त्याचं बिलिंगही फार मोठं होत असेल. होतं ना. दिलं त्यांनी चेकने पेमेंट केले. सगळं चेक पेमेंट आहे. एवढं मोठं प्रसिद्धी मिळाल्यानंतर मग इन्क्वायरी माझ्याकडे झाल्यावर काय करणार? त्यापेक्षा सगळे चेक पेमेंट शिवाय नाही. चेक पेमेंट शिवाय. तुमचं दुकान लक्ष्मी रोडला आहे आणि पुन्हा आता चहू बाजूनं विस्तारते. तर लक्ष्मी रोडच्या व्यापारावर काही फरक पडलाय? हा. आम्ही जे दुकानं आम्ही प्रत्येक पुण्याच्या एंट्रीला दुकानं केलेली आहेत. त्यामुळे त्या भागाचे ते तिथे जातात. आता मग चिंचवडचं इथे येणार नाही. चिंचवडचं तिकडच्या दुकानात जाईल, सातारावरचं साताऱ्याला जाईल. शेवटी मला फोन करतात कारण माझी फार लोकांची ओळख की आम्ही इकडे आलोय. लगेच फोन करतो, बाबा यांना सर्व्हिस दे नीट, काही असेल तर. कारण मालक तिथे नसतात. परंतु इथलं सिटीतलं एक इथं जो त्रास आहे लक्ष्मी रोडला, एक तर पार्किंग नाही, आपलं नो एंट्री जी केली ती चुकीची केलेली आहे 92 साली. खरी डेक्कनवरनं येणाऱ्या पब्लिकसाठी ती खुल्ली पाहिजे होती. ती आता आम्ही पोलिसांना त्याचं संपूर्ण डिटेल अर्जही केलाय. आणि दुसरं, जर लक्ष्मी रोडवरचं जे पेन पार्क सुरू करायला पाहिजे. आधी आम्ही विरोध केला होता, पण आता खरं पेन पार्क सुरू करायला का पाहिजे? कारण इथे इन्शुरन्स कंपनीज, बँका, त्याचप्रमाणे अनेक ऑफिसेस आहेत. आज त्यांची नोकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि ते या लक्ष्मी रोडला पार्किंग करतात. आणि त्याचप्रमाणे आमच्या इथे जे काही लक्ष्मी रोड दुकान आहे त्यांचे नोकरही जे लांबणे येतात तेही गाड्या पार्क करतात. त्यामुळे गिरायकाला गाड्या पार्क करायला मिळत नाही. हा व्यावसायिक धोक्याचा पण असतो अनेकदा की एवढा मोठा तर व्यवहार करा, तर त्याची कशी काळजी तुमच्या? बघा, काळजी किती घ्या तरी धोक्याचं आहे. माझ्याकडे एका दुकानात 100च्या वर CCTV आहेत. सगळं रेकॉर्डिंग आहे, सगळे म्हणजे सिक्युरिटी आहे, सगळं आहे. परंतु कधीही रात्रीमध्ये अष्टेकरांकडे त्यांच्या एसीच्या डक्टमधनं आत जाण्याचा प्रयत्न गणपती विसर्जन दिवशी केला होता. कारण डक्ट मोठे असतात. आणि दुकानं सायरन आहेत, आमच्या मोबाईलशी जोडलेले आहेत सायरन सगळं. आणि सिक्युरिटी रात्रभर इथं असते, पोलीस रात्री चक्रा मारतात. पण तो अनेक प्रकारे धोके आहेत. कोणाच्या डोक्यावर लिहिलेलं नाही की आज चोर आहे. नवरा बायको येतात, मुलाला बरोबर असतात, गाडी देतात आणि माल विकायला म्हणे आमचा जुना माल आहे वगैरे.
ठीक आहे, आमच्याकडे एक पद्धत आहे की आम्ही प्रत्येक याचा फोटो घेतो पावतीवर, नंतर त्यांच्याकडनं ओळखपत्र घेतो, आय कार्ड म्हणजे आधार कार्ड आणि हे, आणि चेक पेमेंट असतं. परंतु जिथे चेक पेमेंट नाही तिथे हा फार मोठा प्रॉब्लेम होतो. आणि जरी कॅश पेमेंट केलं तरी शेवटी 10,000च्या वर कॅश देता येत नाही. पण सिक्युरिटीसाठी तुम्हाला तुमच्या पायाजवळ एक अलर्ट बटन पाहिजे. दुकानामध्ये तुम्हाला हॉकी स्टिक, मिरची आणि रिव्हॉल्वर असेल तर रिव्हॉल्वर ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. बरोबर. पण सिक्युरिटीच्या साठी या वस्तू तर आहेच. परंतु पोलिसांना आम्ही रिक्वेस्ट करतो की तुम्ही चक्रा मारत राहा, पेट्रोलिंग करत राहा. कारण सध्या कोण चोर आहे, कोण चोरीचा माल घेऊन आलाय, कोण काय करेल, कोणाकडे कुठलं हत्यार आहे, काही नाही.